बातमी आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातली। एक नवीन दावा या विलीनीकरणासंदर्भातला आता समोर येतोय। तो असा आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साप्ताहिकात एक लेख लिहिलाय आणि हा दावा केलाय। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झाल्यानंतर अजित पवारांकडेच दोन्ही पक्षांचं नेतृत्व देणार होतो असं शशिकांत शिंदेंनी त्यांच्या लेखात म्हटलेलं आहे। त्यासोबत त्यांनी पक्षाचं विलीनीकरण करणं हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल असंही नमूद केलं। दादांचं स्वप्न अपूर्ण राहिलंय आणि त्यासाठी सर्वांनी मन मोठं करून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवे आणि ही सर्वांची जबाबदारी आहे असं आवाहन शशिकांत शिंदे या लेखाच्या माध्यमातून करतात। तर शशिकांत शिंदेंनी आपल्या लेखामध्ये नेमक्या कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा किंवा मुद्द्यांचा उल्लेख केलाय ते आपण जाणून घेऊया। अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या, खोटेनाटे षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजित पवार राष्ट्रवादीतनं बाहेर पडले। त्यांना वेगळा गट स्थापन करावा लागला, त्याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे। परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून कामाला लागलेले होते। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा निर्धार करून ते जयंत पाटील, शरद पवार आणि आमच्याशी बोलत होते। मनपा आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडवून आणलेली। स्वतः हिरिरीनं प्रचाराची आघाडी ते सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं असा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेला। विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीची धुरा अजितदादांकडे सोपवण्याचा निर्णय सुद्धा शरद पवारांसह सर्व नेत्यांनी केल्याचं शशिकांत शिंदे म्हणतात। आणि कार्यकर्त्यांची हीच अपेक्षा होती, त्यासाठी ते आग्रही होते, पण काळानं घाला घातला। दादांचं दोन्ही पक्ष एकत्र आणण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलंय। आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की दोन्ही पक्ष एक करायचे आहेत। तर शशिकांत शिंदे यांनी या लेखात जे मुद्दे मांडले त्या लेखानंतर या मुद्द्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या सगळ्या मुद्द्यांना उत्तर दिलं। शशिकांत शिंदे यांनी लिहिलेला लेख अतिशय चुकीचा आणि गैरलागू आहे असं तटकरे म्हणतात। अशा पद्धतीचं लिखाण शिंदेंनी करू नये अशी विनंती असल्याचंही तटकरेंनी म्हटलंय। शशिकांत शिंदेंनी जे काही लिहिलंय ते अनाठायी आहे। दादांच्या अपघाती निधनानंतर ते वेगळं काहीतरी साधू पाहतायत की काय अशी शंका सुद्धा सुनील तटकरेंनी उपस्थित केली आहे। तर शशिकांत शिंदेंचा हेतू सुद्धा कळू शकत नाहीये असंही तटकरे म्हणतात। या लेखाचं शीर्षक आहे की भावपूर्ण निरोप अजितदादांना। याचा अर्थ दादांचं अपघाती निधनानंतरचा तो लेख आहे। तर त्याच्यामुळे नेमकं त्यांना आता काय बोलायचं आहे, लिहिताना काय त्यांना वाटत होतं, विलीनीकरणाच्या वतीमध्ये त्यांना काय म्हणायचं होतं ते म्हणत असताना त्यांनी जे लिखित लिहिलेलं आहे त्याला माझा मात्र तीव्र आक्षेप आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती। आता हे जे काही शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाठायी आहे, गैर आहे। अशा वेळीचं लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघाता निधनाच्या नंतर वेगळं काहीतरी जे काही ते साधू पाहतायत की काय त्यांना नेमकं बोलायचं आहे त्यांचं त्यांना माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियाचा घटक पक्ष आहे, इंडियाचा घटक पक्ष म्हणून राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 विचार केव्हा आले की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षावरती आम्ही जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला 2023मध्ये आले। जो काय पक्षांतर्गत काय भावना असतील त्या जरूर आम्ही एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।